नवापूर नगर परिषद आरक्षण सोडत जाहीर, एसटी आणि खुल्या महिला उमेदवारांना सर्वाधिक संधी। नवापूर नगर परिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी 11 प्रभागातील सदस्य पदांचे आरक्षण आज दिनांक 8/10/2025 रोजी जाहीर झाले। नवापूर नगरपालिका टाउन हॉल येथे निवडणूक निर्णय अधिकारी महेश चौधरी, मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील आणि प्रियंका आव्हाड यांच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडत शांततेत पार पडली। या आरक्षण सोडतीमुळे निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून सर्व इच्छुक उमेदवारांनी तातडीने तयारी सुरू केली आहे। जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार यंदाच्या निवडणुकीत अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गाला सर्वाधिक 6 जागा मिळाल्या। त्यापैकी 3 जागा पुरुष महिला म्हणजे सर्वसाधारण आणि 3 जागा महिलांसाठी राखीव आहेत। खुल्या प्रवर्गासाठी एकूण 10 जागा असून त्यापैकी सर्वाधिक 6 जागा खुल्या महिला उमेदवारांसाठी राखीव झाल्या। त्यामुळे एसटी प्रवर्ग आणि खुल्या महिला उमेदवारांना यंदा सर्वाधिक संधी उपलब्ध झाली, ज्यामुळे महिला कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे। आरक्षण जाहीर होताच सर्व राजकीय पक्षांनी प्रभागनिहाय रणनीती आखण्यास सुरुवात केली। विशेषतः एसटी आणि खुल्या महिलांसाठी जागा अधिक असल्याने या प्रवर्गातील कार्यक्षम आणि प्रभावी उमेदवारांचा शोध घेण्यासाठी पक्षामध्ये चढाओढ सुरू झाली आहे। संभाव्य उमेदवारांनी आपल्या प्रभागात जनसंपर्क वाढवण्यास, बूथ कमिट्या मजबूत करण्यास आणि प्रचाराची तयारी सुरू केली आहे। राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार आता लवकरच मतदार यादी अद्ययावत करणे, फायनल वोटर लिस्ट आणि उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे। त्यामुळे सर्व इच्छुक उमेदवारांना आवश्यक कागदपत्रे, जात प्रमाणपत्रे आणि इतर औपचारिकता तातडीने पूर्ण करावी लागणार आहे। मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांनी सर्व उमेदवारांना निवडणूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले। ऑक्टोबर 2025 रोजी नवापूर नगर परिषदेमध्ये जे 11 प्रभाग आहेत आणि त्यातून आपणाला 23 सदस्य निवडून द्यायचे आहेत, त्याचे आरक्षण सोडतीचे कार्यक्रम इथं पार पडलेला आहे। त्यानुसार मी सांगतो त्याप्रमाणे ते आरक्षण त्या प्रभागांसाठी निघालेले आहे। प्रभाग क्रमांक 1 अनुसूचित जमाती महिला, 1B सर्वसाधारण खुला, 2A अनुसूचित जमाती, 2B सर्वसाधारण महिला, 3A नागरिकांचा मागास प्रवर्ग, 3B सर्वसाधारण महिला, 4A अनुसूचित जमाती, 4B सर्वसाधारण महिला, 5A नागरिकांचा मागास प्रवर्ग, 5B सर्वसाधारण महिला, 6A अनुसूचित जमाती महिला, 6B नागरिकांचा मागास प्रवर्ग, 7A नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, 7B सर्वसाधारण, 8A नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, 8B सर्वसाधारण, 9A अनुसूचित जमाती, 9B सर्वसाधारण महिला, 10A अनुसूचित जमाती महिला, 10B सर्वसाधारण, 11A अनुसूचित जमाती, 11B नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, 11K सर्वसाधारण महिला। आपण एक रूपरेषा आखली आहे, त्यानुसार सर्वप्रथम त्या आयोगाच्या सूचना पण आहेत, तर तुम्हाला सर्वप्रथम स्क्रीनवर दाखवून राहावं आणि वाचून दाखवून राहावं। तरी या कार्यक्रमाला सुरू करण्यासाठी माननीय विकास अधिकारी पासून नवापूर नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं जनता प्रतीक्षेत होती। शेवटी आज नवापूर नगरपालिकेच्या टाउन हॉलमध्ये नवापूर शहरातील प्रभागनिहाय आरक्षण जाहीर झालेलं आहे। या निहाय आरक्षणामध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही या ठिकाणी निश्चितपणे विजयी होणार आहेत, कारण जे प्रभाग पडलेले आहेत त्या प्रभागात आमच्या सर्वच कार्यकर्त्यांनी मेहनत घेतलेली आहे, कार्य केलेले आहे। आमचे
नगरसेवक पदाचे जे उमेदवार आहेत ते देखील तोलामोलाचे आहेत. म्हणून या नवापूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाड़ीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. जो आज जो वोट रचना हुई है ये बहुत अच्छी और पारदर्शी हुई है और महाविकास आघाड़ी 100% नवापुर नगर परिषद के अंदर महाविकास आघाड़ी के सर्व उम्मीदवार चुन के आएंगे और जनता के विकास काम करेंगे. महाविकास आघाड़ी सरकार जनता के लिए सभी अच्छे काम किए हैं, इसलिए जनता पर पूरा विश्वास है हमको कि हम निवड़ के आएंगे. हमारे महाविकास आघाड़ी जनता खुद निवड़ के देगी हमको, हमने अच्छे काम करके दिए. भीमज्योत न्यूज संचालक सुनील भीमराव वाघ.